मोमोची तयारी पा किती जोरदार चालू. काय खाते आहे, काही भाजी बनवते, काही पेस्ट बनवते. हॅलो अँड वेलकम टू बोनम व्लॉग. तर आज अनिकेतचा वाढदिवस आहे. किती वाढदिवस? 14वा वाढदिवस आहे मग त्याचा. आज आमचं 2-3 दिवसापासून ठरलं होतं मोमोज बनवायचे. तर मग आज वाढदिवस निवडलाय आम्ही मोमोज बनवण्यासाठी. तर मग वाढदिवस आहे आणि मग मोमोजही बनवायचे. तर मग तुम्ही ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा, तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल आणि काय काय करते, काय काय मजा मस्ती करते. तर प्लीज कंटिन्यू बघा ब्लॉग. मस्त कोबी गाजर भाजी आहे. भाज्या धुतले. बस तर इथं आहे ना, आता बर्थडे बॉय आहे ना स्वतःच प्रिपरेशन करतो. इथं हे गाजर आणि कोबी धुतलेली आहे आणि बर्थडे बॉयच आता मेहनत घेतोय किसण्याची. आता मोमोज खायचे मग थोडेसे कष्ट घ्यायलाच लागणार आहे. इकडं हर्षदा आलेली त्याच्या बर्थडेला, कालच आली आहे आणि भाऊ पण बसलाय इकडं. आमची गोदावरी बसली. खाण्यासाठी किती कष्ट चालू आहे बघा. आणि इकडं भाऊ पण आहे. बर्थडे बॉयचं हे तर कष्ट दिसतंय ना तुम्हाला. बाकीच्या नुसते त्याच्या पाहू राहिले, कारण आमच्याकडे एकच किसणी किसायला. 2 असते तर मग 2 जण लागले असते किसायला, पण आमच्याकडे एकच किसणी. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवा आम्ही. आणि बर्थडे पण सेलिब्रेट करणार आम्ही संध्याकाळी. मग तो अर्धा व्हिडिओ त्याच्यातूनही येईल. कंटिन्यू करा. पहा किती स्पीड आली आहे. बर्थडे साजरा करायचा आहे भाऊचा. बर्थडेची पार्टी ती झाली आता. बर्थडे बॉय ना गाजर किसतोय. एवढे सारे गाजर आहे, एवढे सारे कोबी किसली त्यांनीच. स्पीड पहा ना किती. भाऊला असं झालंय काय करून काय नाही. इड ते ना आलं लसूण पेस्ट बनवतोय थोडंसं टेस्ट येण्यासाठी. तर चंक्याला ते काम दिलंय आम्ही. चिंता मत छोड़. मोमोची तयारी पा किती जोरदार चालू. काय खाते आहे, काही भाजी बनवते, काही पेस्ट बनवते. साध्यात मजा आहे. चला आता आम्ही घरामध्ये चाललोय. आता त्याची छानशी एक छान स्टफिंग बनवून घेतो. कोबी गाजर, हे कोबी हे गाजर, आलं लसूण पेस्ट आहे. तेल टाकले आता इथं. आलं लसूण पेस्ट केली तर त्याच्यामध्ये टाकून देते. तर आता आलं लसूण पेस्ट टाकली आहे. तर खूप जाळायची नाही ती, तर थोडीशी एकदम ब्राऊन होऊन द्यायची थोडीशी. त्याच्यामध्ये लगेच कोबी टाकायची. कोबी किंवा गाजर सुरुवातीला तुम्हाला जे सोपं वाटेल ते टाका.
कोबी पण टाकली. तर गाजर आणि कोबी टाकलेली आणि पाहिजे जेवढ्या प्रमाणामध्ये ते मीठ टाकून घेतो. चांगलं एकत्र करून घे. छान टेस्ट येतो कोबीचा आणि गाजरचा. स्वादासाठी ना आपण मॅगी मसाला टाकू टेस्ट येण्यासाठी. खूप छान लागणार आहे आमची रेसिपी. बघा तुम्ही पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा. अजून खूप भारी भारी बनवते मी रेसिपी. पूर्ण कम्प्लीटच बघा. तर आता इथे आहे ना मी मैदा मळून घेते आपले मोमोज बनवण्यासाठी. तर अशा पद्धतीने ना आपण छान साधा डो बनवून तयार करून ठेवायचा. एकदम सॉफ्ट डो झाला पाहिजे आणि मस्त छान मोमोज तयार करून घ्यायचे. आम्ही पीठ आणि ते आणलंय साहित्य. तर मी जसं गोल करायला आहे तर आबा हर्षी आहे आणि मामा आहे त्याचा बर्थडे आहे. तो ब्लॉग शूट करतोय. त्याच्या मामाची काय रे गळपट धुवाय गेला का त्याचं धुवून झालंय. तो आलाय आणि मावशी येते आता. तर मावशी पिठाच्या भाकरी बनवतीये. मग मी त्याचे गोल बनवणार आहे. मावशी लाटा लागली आता मस्त पीठ लावून लई यम्मी बनवणार आहे. आम्ही मोमोज लई यम्मी बनणार आहे. तुम्ही पण बनवून पहा घरी. घरी खाऊ नये पहा. तर आता आपण इकडं लाटतोय. आता पुन्हा काय फक्त दाखवत होती. तर आता ते शेप बनवतीये. शेप काय येत नाही मला. जसं येईल तसं पाहून. तर आम्हाला एवढी शेप येत नाहीये. दगडा फक्त मासे उचकायलंय. हरशी फक्त बसलेली आहे. इकडं लागतंय पटापटा. स्पीड वा बरं किती. तर मीच लाटते. यांना काही येत नाही. मीच लाटते. मी तो फक्त गोल आकार देतोय म्हणजे पटापट आम्ही घेऊ शकतोय. वाफवायचे अजून आणि स्टीमवाले मोमो बनवते. पाहिजे तिथून फ्रायवाले पण बनवू शकतो. लावलं का? तर आता हो भाजी पण आली. आम्हाला पटापट आम्ही पण तुम्ही बघा. आम्ही शेप बनवते. मला काही शेप येत नाही तरी आम्ही ट्राय करतो. तर कम्प्लीट झाले ना. आणि इकडं पाहिजे ओरिजिनल इकडे ट्राय केलंय मी फक्त. पिठावर जेवढं आले तर काय 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 करू मी. तू ये पिठाचं कर इकडचं करते. एवढी सारी स्टफिंग बाकी आहे. मर नाहीये तर पूर्णाची चाळणीमध्ये आम्ही स्टीम करतोय. खाली पाणी ठेवलंय. थोडा सपोर्ट दिलाय आणि वाफेने एकदम छान होते. तर गोल शेपचेच बनवले मी सगळे. कारण मला ती शेप जमलीच नाही. सगळे चुकत होते. लसूण सोलतोय कारण की आम्हाला त्याचा चटणी बनवायची आहे टमाट्याची. म्हणजे आम्हाला काय आहे त्याच्यामध्ये ना थोडंसं लसूण ऍड करू मस्त. मोमोज आम्ही बनवलेले आहे बघा. किती वेळ लागला एवढे बनवायला. पण ती इच्छा होती ना खायची नव्हती म्हणून मग बनवले. आता आम्ही सगळे खातोय. बाकी त्यांचे खाऊन झालेले. तर तुम्ही पण या खायला. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय.